राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। संजीवन समाधी सोहळा हा 156वा सोहळा मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात या बेलापुरामध्ये संपन्न होत आहे। आणि या निमित्तानं बेलापूर पंचकृषी आणि त्या बाहेरूनही मोठे पाहुणे रावळे इथं उपस्थित आहे। माहेरवसनी या कार्यक्रमासाठी आल्यात आणि आता हा शेवटचा दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। एवढ्या आनंदानं मला वाटतं 3-4 दिवस रात्रीचं लेझमाची प्रॅक्टिस केली आणि आज या सगळ्या वयस्कर मंडळींनी लेझम साजरे केला, त्यांच्यासाठी टाळ। पुढच्या वेळेला आपण तरुण लेझिम खेळू असं मला त्या मागे सांगायचं, कारण ही परंपरा आपल्याला पुढे चालवायची। बाकी जे टाळकरी, गायक, गुंजन किंवा वारकरी संप्रदायाची सगळी मंडळी इथं आली आहे। खरं तर पंढरीच्या यात्रेला सगळी जण चालले आणि इथं मात्र रामदास स्वामींमुळं इथं अखंड हरिनाम सप्ताहासाठी या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या लोकांनी इथं तळ ठोकला आहे का त्यांच्यासाठी पण आणि तुम्ही सगळे उपस्थित आहे म्हणून या कार्यक्रमाचा आनंद आहे। खरं तर मागे मी एकदा निवृत्ती महाराजांच्या कीर्तनामध्ये 2 वर्षापूर्वी होतो आणि त्यावेळेला त्या सभा मंडपाचा शब्द दिला होता, पण तो सभा मंडप एवढा मोठा केला का जो 45-50 लाखाचा आहे आणि तो कसा केला त्या बऱ्याच जणांना माहित आहे। राबाजी दादाला त्यातल्या त्यात माहित आहे की नाही। आणि त्यातला जो निम्मा भाग आहे जे रामदास स्वामींनी मला सांगितलं तर पुढच्या वेळेला आमदार होतो राहिलाय तो पुरा तुम्हाला सांगितलं होतं की नाही मला माहिती। हा, नाही तर मी फुगडी खेळताना सरळ फिरत होतो, इकडून राबाजी दादा उलटा फिरला आणि माझी शिकार केली त्याला। तर असा सगळा आनंदाचा भाग आहे। उरलेला सभा मंडप जसा पाहिजे तसा त्याला 20 लाख, 25 लाख, 30 लाख आता तुम्ही जे मागितलं नाही ते मला द्यायचं। मोठ्यापासून तर राजूरपर्यंतचा जो रस्ता आहे परंतु तो रस्ता 5.5 किंवा 7 मीटर रुंदीचा असेल कॉन्क्रिटीकरणाचा, तर कृपा करून कुणी अडथळे निर्माण करायचे। कारण मागच्या वेळेला मी पाहिलं की सगळी मंडळी मागच्या वेळेला मी पाहिलं की नवा रस्ता झाला, 15 दिवसानं एक जणांना खणला, बरं त्यानं सिमेंट बी टाकलं। ही संपत्ती आपली आहे, ही राष्ट्रीय संपत्ती आपली आहे, ती जतन करण्याचं काम आपलं आहे। आणि आज आनंद याचा आहे की मला पहिलं जेव्हा माझ्या तरुणपणापासून जेव्हा यायचं इथं आलं की तुमच्या गावाचं कौतुक त्याच्यासाठी राहायचं की आल्या शिवरायांचं दर्शन व्हायचं आणि तेव्हापासून नित्य मी आलो की इथं माझी पादत्राणं काढतो, शिवरायांचं दर्शन घेतो आणि मग पुढं जातो। आज तुमचं गाव आदर्श आहे मला सांगायचं, जे शंभूराजांनी जपलं, जे छत्रपतींनी जपलं आणि योगी रामदास स्वामी तुमच्या गावात विसावा घेत आहे, म्हणजे त्या परंपरेला साजेसं आपल्याला कायम राहावं लागणार। तसे आहेत तुम्ही। आज मला बोलवलं, माझा सत्कार केला, फुगडी खेळायला भेटली, लेझिमही खेळायचं होतं, पण डाव टाकायचं जमत नाही। मागच्या वेळेला सुरुवातीला खेळलो कसं का, तर तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आता पुढचा दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न करावा या आयोजकांना विनंती करतो आणि थांबतो। रामकृष्ण आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।